हं. काय होतं ते सांगा मला? आणि ते काय त्रास होतो ते सांगा? खूप कधीपासून दुखतंय ते? हां. ओके. त्याच्यात कोणाला दाखवलं होतं तुम्ही? नाही कोणाला नाही ना? नाही. ते कसं ठीक. आहे हां. थोडंफार आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. याच्यामध्ये या सांध्यामध्ये गॅप पडलाय. तर ते गॅप पडण्याचं कारण की तुम्हाला आपल्याला एक वाईट सवय असते. दरवेळेस बोट मोडणं खटाक खटाक. तर जॉइंटमध्ये प्रत्येक जॉइंटमध्ये बबल्स असतात छोटे छोटे छोटे. तर ते बबल्स म्हणजे आपण असं वाजवलं असं तर ते आवाज येतो खटखट. तर ते जॉइंट मधले जे बबल्स असतात ते मल्टिपल टाइम मध्ये तुम्ही फोडले ते फुटता. समजलं? पण देवाने आपल्याला एक वरदान दिलंय. दिवसभरात जेवढ्या सेल्स डेट होतात तर रात्रीतून परत रिजनरेट होतात. पण तुम्ही जर दिवसभरात उदाहरणार्थ 1000 सेल्स डेट केल्या पण त्याची जी कॅपॅसिटी 500 सेल्स रिजनरेट करण्याची उदाहरणार्थ. पण तुमच्या मल्टिपल डेज 500 सेल्स डेट होत गेल्या आणि 500 सेल्सच रिजनरेट होतं. म्हणजे तुम्ही 1000 सेल्स डेट केल्या आणि 500 सेल्स रिजनरेट होतात. त्याच्याने मल्टिपल डेज तुमच्या 500 सेल्स डेट होत त्याचं गॅपमध्ये रूपांतर होतं. मग आता याच्यातले जवळजवळ 99% सेल्स जॉईंट मधल्या डेड झाल्या. त्या परत तयारच होत नाही. तुम्ही ते बोट वाजवून त्या जॉईंट मधलं तो तिथला जो भाग आहे तो डॅमेज झाला. म्हणून याच्यासाठी बोट मोडणं चुकीचं आहे. कोणता पण बॉडीचा जो पार्ट आहे, बऱ्याच जणांना झोपातून उठल्यावर मोडायची सवय असते, बसून उठल्यावर मोडायची सवय असते. ती सगळ्यात घाण. म्हणजे जो पण व्यक्ती जो पार्ट मोडतो त्या ठिकाणी परमनंटली गॅप 1001% पडतो आणि पडणार. मोडायचंच नाही अजिबात नाही. आता आम्ही बरेच पेशंटचे हाडं मोडतो. आता आम्हाला हाडं मोडायचं नॉलेज आहे. मग आम्ही रोज हाडच मोडली पाहिजे का? नाही. जेवढी चांगली गोष्ट तेवढी वाईट पण असते. समजलं? जसं की पेन किलर आहे, मेडिसिन आहे. पेन किलर घेतल्यानंतर बरं वाटतं, पण ती परत घेतल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट असतात. किडनी जाणार, बरेचसे आजार होणार, समजलं, अल्सर वगैरे होणार, लिव्हरचा प्रॉब्लेम होणार. तसं हे जे बोट आहे तुम्ही एकदा मोडलं तर तुम्हाला रिलीफ वाटतं, रिलॅक्स वाटतं. पण नंतर त्याचा साईड इफेक्ट हा आता झाला की याच्यामध्ये गॅप पडून गेला परमनंटली. म्हणजे सांधेवाताचा प्रकार आर्थरायटिस. हा. आता जेव्हा हे तुम्ही बंद करणार त्याच्यानंतर याच्यातल्या सेल्स रिजनरेट होण्याचे चान्सेस. आता हा जो जॉईंट आहे याच्यामध्ये इंजुरी झाल्यानंतर आता तुम्हाला 2 ते 3 महिने नियम आहे. आता एखादी वस्तू उचलायची तुम्ही काय करता, अशी उचलता ना, अशी न उचलता ही अशी उचलायची. या बोटावरती लोड नाही राहायचं. हा जॉईंट डॅमेज झालाय तो. सेल्स एकदा रिजनरेट झाल्या त्याला थोडंसं रिलॅक्स द्यायचं. जसं की हार्ड फ्रॅक्चर झालं, मोडलं, क्रॅक झालं तर आपण काय करतो, त्याला प्लास्टर करतो आणि त्याला लोड देत नाही, काम देत. तसं ह्या ठिकाणी आता इंजुरी जोपर्यंत ते सेल्स रिजनरेट होत नाही, इंटरनल जी जखम बरी होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याला काम द्यायचं नाही. म्हणजे काही वस्तू उचलायची तर अशी उचलायची, बोटांनी उचलायची. समजलं? त्याला मुवमेंट द्यायची नाही. एकदा सेल्स जसं जसं रिजनरेट होतील, काही तुम्हाला आंबट, वातळ, गॅस, ऍसिड, पित्तोल या गोष्टी थोडे दिवस खाऊ नका. त्याला मुवमेंट देऊ नका, काम देऊ नका. समजलं? ओके. बाकी ते मी सांगतो तसं ते केलं, प्रोसेस पूर्ण बरं होऊन जाईल. ठीक आहे. झोपा सरळ. 2 निडल नाही सरळ झोप. डोकं इकडे करा. झोपा सरळ. असंच ठेवा. मॅडम चार्जिंगला लावायचं. मॅडम घेतलंय ना सर बाहेर. मी काय आणायला हा बिस्कुटचा नट दिलं झाले. अरे थांब ना, ओढ्या ते शोधू राहिला ना. चाबी
हे परत नावात आहे. नका देऊ, जाऊ द्या. त्यांना नसेल बरं वाईट. आधी तर मुलगी होती का? केला रे त्याला लावून. काय फेविक्विक लावलं दाखवा अहो किती जाऊ दे रे, नवीन द्यायचं आहे ना. वर्षभर मोबाईल घेणार बर्थडे हो म्हणायचं, हो म्हणायचं. त्यांना बरं का बरं आता नाही असं काय आधी चालेल कसं वाटतं आधी तुमच्या आजीला पसंत आहे. ओके सापट मारून द्या शाबासकी शाबासकी. याला सांग, याला द्या एक चापट. त्याला असं वाटतं आम्हाला सगळ्यांनी चापटे द्यावा. आमची छोटी बहीण आहे ती. मजा येते ना तुमचा मुलगी दिसून राहिला पहा त्याच्याकडे. हा केस वाढ दिसून राहिला. काय खावायचं बाबा? बाबाला विचारत आहे गाडं जायचं. तुमने काय खाया? काय खाया तुमने? बाबा गाडं जायचंय का? कितीला? चला घर पे. बाबाच्या लई बाता मोठ्या मोठ्या आहे. काय नाही. फिर कितना? शाम को आता, शाम को आता. हाँ हाँ शाम को आता फिर. अरे उसको लंबी लंबी गाड़ी छोड़. देखो किती? एवढं नाही देतो. 3,000. किती छान बनवलं. तुला नाही सांगितलं जुन्या पोरांनी. तो नाही खायचं आपण. भूक लागली का तो स्वतः डावा मागतो. खाऊन यायला असेल आधी म्हणून, नाही तर तो स्वतः विचारतो काय आणले काय. मी काय करायची माहिती का? शेजारची मावशी ना काढण्याची भाकर करायची ना. मावशी माझ्यासाठी एक भाकर बनवायचा. गरम गरम तोंडावरून उतरली ना लगेच चालू दे खाऊन घ्या. आणि अंकलेट सरला किती म्हणतो ना, जाऊ दे ना. भूक लागली ना माझी आई मला ना स्वतःहून काय केलं मारून सोडून बरं का. मारून सोडून बिचारे वेळेस जाते ना करून टाकलं. ते टाकला तो चालू आहे तोपर्यंत चालू. एक तुझा सरी फोन आहे माझ्याकडं. माझ्याकडे आहे याच्याकडे टाकलेलं आहे फ्रेंड्स कार्ड 1200 रुपयाचा. हा गेला का तो आपलं फोनचं काही 1200 रुपये काढले काय प्रॉब्लेम नाही. एक दिवसात मारून चालू आहे तोपर्यंत चालू. ऑनलाईन मागणी ऑनलाईन घालून मी काय म्हणते हा लावायचं हा बुका असं बोलतो का माझ्या त्याला असं वाटतं ना. सॉरी सॉरी नाही तिकडं नाही बोलायचं मला. जाऊ बाबा बाबा क्या करते भी क्या करते क्या करते भी आता शाम को आजी को लेके जाओ मैं आता शाम को चड्डी घाल के दूर क्या आ गया
आता आजी मॅडम काय बोलते? हा बना बघण्यावर खिचडी बघण्यावर खिचडी बना हा नुसतं खायचं पुरा बाबाला नाही पेशंट आपण घर बघ ना पेशंट आपण घरी जायचं नाही का? साडे 11 झाले ना व्हिडिओ बंद केला काय काय गप्पा